तिथे पळून गेले. तुम्हाला सांगू का मी म्हणीला आंघोळ घातली आणि काय काय केलं गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट मजेत ना? मी पण एकदम मजेत. कसं काय वाटलं? जाधव काल येऊन गेला, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. बाकी काम चालू आहे बघा. कामगार आलेत. काल पण होते, काल नव्हते म्हणते, काल फक्त मग सामान आलं ना. आज काम चालू आहे, इकडचंही करायचं. बाकी काही नाही, आज निवांत आहे. आज संडे आहे त्याच्यामुळं आता जायची सातारला. तर किरकोळ स्वरूपाचं जरा बोरांचं जरा खरेदी करून येतो. डायरी घ्या म्हणजे श्रीदाची डायरी आहे. बघू काय लिहिले ते. आणि इथे सगळं काय लिहिले? श्रीदा वृंदाविनी इत्राजश्री मंगल रामदास आणि सरनेम आपलं सुतार नाही लिहिलं ते बनले. आणि मग ड्रॉइंग कर सगळे. आताच नाही, एक दिवशी एक ड्रॉइंग काढायची, दुसऱ्या दिवशी दुसरी. पण कसली ड्रॉइंग काढणार तू? ड्रॉइंग आणणार नाही काढणार कसली म्हणलं? कशाची ड्रॉइंग काढणार? आईस्क्रीम, हा, परत रॅबिट आणि उंदीर आला. अरे अरे पडली असती गाडी लागा, मी पडलो असतो. लागले का? जाई त्यात नको जाऊ, त्यात सगळी हे पावडर आहे त्याच्या अंगावर येते. तू तिकडे जा. रुमाल, बनेन, जीन्स, शर्ट सगळं अजून गुलाबी धुतलंय तर त्याचा गुलाबीच ठेवला. ते पॅन्ट काय घालायची नाही, दुसरीच पॅन्ट घ्यायची. तर आम्ही आलो आता सातारला. सातारला आले, गाडी लावली इथं. गाडीला पार्किंगला जागाच नाही. यांना म्हणतोय लवकर आवरा, एक तर संडेला अजिबात जागा मिळत नाही पार्क करायला गाडी. आणि जाई बघा अजून मागे झोपेतच आहे. आता कुठं जायचं जुई? आपण जुई मला विचारते काय उन्हाळा आहे का कुठला ऋतू? उन्हाळा आहे ना. म्हणलं नाही का, म्हणजे नाही आईस्क्रीम खावतो उन्हाळा आहे तर. हो का? शूज गेला आणि शूज गडबड मला वाटत नाही लवकर संपतो. तिला सांगायला जमलं कुठला बसतोय कुठला नाही बसत. पण शूज भारी आहेत ना का बरं का? लहान लहान मुलांचे शूजला क्वालिटी छान 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 छान. पळत 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 पळत. सँडल बघ मग, सँडल. हा, जुडाला काय शूज कसा घालायचा काहीच नाही, त्याचं बसत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही त्याला क्रॉक्स घ्यायचं झालं. क्रॉक्स 2 मिनटं लेट झाला आणि 2 गाड्यांना नो पार्किंग जॅमर. 2 मिनटं मला वाटतं. बरं मी गाडी पेन पार्कला लावली. चला उंदरांनो, शॉपिंग झाली. आता आम्ही चाललोय जरा रिफ्रेशमेंटला, जरा पोटोबा खुश करायला व्हेज कॅपिटलमध्ये. काय सिक्रेट काय? डॅडी ते म्हणणंच करते. डॅडी काय म्हणतं, मेरा बेट बडा पेट नाही आहे. डॅडी पिगला ते क्या मेरे लिए कुछ अलग सीक्रेट है? काय म्हटले नाही, डॅडी के लिए भी वही सिक्रेट है. वाव, कसलं टोमॅटोचं फ्लावर केलंय. पहिलं ते जरा सेव करा. काय काय कोल्ड्रिंक वर काय मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. सर्दी होईल बरं का. तर व्हेज कॅपिटल हॉटेल म्हणून बरेच दिवस झाले, पण जवळजवळ वर्ष झालं असं ऑलमोस्ट. तर मी पहिल्यांदा झालो खरं बा. 1 मिनटं. पण खूप छान हॉटेल आहे बरं का. म्हणजे फूड पण 1 नंबर आहे, ॲम्बियन्स तर 1 नंबर आहे. मला खूप आवडतं. 1 नंबर ॲम्बियन्स. काय कोल्ड्रिंक नाही मिळणार बा, खूप छान ॲम्बियन्स आहे. तुम्ही पण या इकडं. जाई जुई आणि जाईच्या आईला सोडले घरी, आणि मी घरी थांबणार होतो. पण माझं काम होतं, मला फोन आला जाण करता. त्या गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला साईटवर काहीतरी.
सो आता मी आलोय सातारला, तर त्यांच्या गाडीचीच लाईट बंद झाली. म्हणलं मी आलो होता घ्यायला इथं. पुरी असं झंझट गाडी चालवत होती ना काय काय. सो चला पहिल्यांदा त्यांना घेतो आणि नंतर पुढचंही सांगतो तुम्हाला काय. दानकरला घेतलं. दानकरची गाडी जरा बंद पडलेली, दुसऱ्या गाडीत आले होते. एक गाडी घेतलेली, दानकरांनी ती गाडी ड्रॉप केली, त्यांना हायवेसने घेतले. आता एक जरा दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम आहे. ते सावकार दानकरांचे कॉलेजचे मित्र फरांदे साहेब आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच आले. फरांदे साहेब दिसतात का? तर आता वाजले 1:30 आणि मी घरी पोचलोय. काल ऍक्च्युली आधी प्लॅन होता, मी जानकर आप्पा सावकार आणि अजून एक मित्र आम्ही जेवायला गेलो. मी तरी घरनं जेवण गेलो, मी काय जेवणार नव्हतो. पण मग थोड्या वेळानं जाधव पण आला, जाधव बाहेर गेला, तो पण आला. आणि काय झालं, इलेक्शन नंतर आम्ही असं निवांत बसलो नव्हतो, वोटिंग नंतर. मग ते आई येऊन बसलो, आम्ही ते गप्पा मारत बसलो. ते कसा टाइम गेला, काय झालं काय कळलंच नाही. आणि त्यामुळे आता 1:30 वाजले, तर आता जाऊन झोपतो. घरातली तर लय वैतागले असणार, पण काय फोन वगैरे काय आला ना, त्यामुळे जरा निवांत आहे सगळं. बाकी तुम्ही जर ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.